माया, अनन्या म्हणते ते बरोबर आहे. तुला व्यवस्थित ट्रीटमेंटची गरज आहे. अथर्वचं बोलणं झालंय डॉक्टरांशी. तू जाऊन डॉक्टरांना भेटून ये. पण काही म्हणा, माझा ना अजून विश्वासच बसत नाहीये. नाही म्हणजे झोपेत चालणं म्हणजे वेड्याचं लक्षण आहे ना हे. नर्मदा, एवढं काही झालेलं नाहीये मायाला. हो पण वहिनी काळजी वाटते ना. म्हणजे अशा अवस्थेत माणूस काही करू शकतो. नर्मदा, तिला आधार द्यायचं सोडून काय बोलतेस? हो हो मीरा, चांगलंच कात्रीत पकडलंयस तू या मायाला. तिचं असं झालंय, इकडे आड तिकडे विहीर. माया, उद्या सकाळी डॉक्टरांना भेटून ये. तुला जो काही त्रास होतोय त्याच्यावर लवकरात लवकर उपचार झाले तर जास्त बरं होईल. आजपर्यंत तू त्याची औषधं घेत होतीस, पण सगळ्यांपासून लपवून. तू नॉर्मल नाहीयेस हे सगळ्यांसमोर जाऊन कबूल करायचं. तू जर असं केलंस तर मग तुला त्या गोळ्या घ्याव्या नाही लागणार. नाही नाही दादासाहेब, माझी ट्रीटमेंट सुरू आहे. म्हणजे मला डिप्रेशनचा त्रास आधीपासून होताच, त्यासाठी मी गोळ्या औषधं घेत होते. फक्त मध्ये त्या बंद झाल्या. म्हणजे असं होत होतं मला अधूनमधून डिप्रेशनमुळे. म्हणजे अचानक राग यायचा, मूड स्विंग्स व्हायचे, माहीत नाही वाईट वाटायचं, म्हणजे कळायचं नाही, एकदम मी सॅड राहायचे. अचानक कुठेतरी निघून जावंसं वाटायचं. आणि म्हणजे मध्ये मी गोळ्या बंद केलेल्या ना, म्हणून मला त्रास झाला. नाही म्हणून मला तो त्रास होत होता. पण मी आता पुन्हा औषधं सुरू करते, मग त्रास नाही होणार. माया, म्हणजे तुझा त्रास आणखीन वाढू नये एवढंच वाटतंय आम्हाला. आय नो अनन्या, थँक्यू सो मच. पण डोंट वरी, मी माझं मेडिकेशन पुन्हा सुरू करेन, मग त्रास नाही होणार. दादासाहेब, मी येऊ? तिची ट्रीटमेंट सुरू आहे हे कुणालाच माहित नव्हतं का? नाही ना बाबा, मायाने हे सगळं लपवायची काय गरज होती? आणि बरं झालं दादाचं लग्न हिच्यासोबत नाही झालं ते. मीरा वहिनी, आय एम रिअली सॉरी, पण ती तुझी ताई आहे. पण असं खोटं का वागली ती? नाही, मलाही माहित नव्हतं. वा दादा, आलास तू? ये ये. माझा आईस्क्रीम कुठे आहे? हो, आय एम रिअली सॉरी. ते माझ्या डोक्यातून स्किप झालं. आय एम सॉरी. दादा, मी टेक्स्ट केलं होतं तुला. अनन्या, ऑनलाईन मागवून घे ना. बाबा, एक आईस्क्रीम मी कशाला ना ऑनलाईन मागू?
त्यापेक्षा दादा आणि वहिनी घेऊन येतील ना आईस्क्रीम. अनन्या कशाला उगाच, तू आत्ता आलाय ऑफिस मधनं. अथर्व, तू तुझ्या रूम मध्ये जा, फ्रेश हो जा. मंजिरी नको, त्या दोघांना जाऊ देत. जा जा, तुम्ही दोघं जा आणि आईस्क्रीम घेऊन या. मीरा वहिनी, छान दिसतेस तू. हो ना दादा. जा जा, पटकन जा आणि आईस्क्रीम घेऊन या. बघताय काय एकमेकांकडे नुसते. ही आईस्क्रीम 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 म्हणते, आता मला पण इच्छा झाली आईस्क्रीम खायची. मला पण चालेल, खरं तर सगळ्यांना चालेल आईस्क्रीम, सगळ्यांसाठी जाणार. अथर्व, काय एवढा विचार काय करतोय? जा पटकन जा आणि घेऊन ये आईस्क्रीम. हा मीरा, सगळे इतका आग्रह करतायत, जाऊन ये. जा जा. आलो. हा माया, नाही तू उठू नको, उठू नको. तू 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 बस, तू तिकडेच बस. उठू नको. माया, बरं वाटतंय ना? मला काय झालंय? अगं तुला डिप्रेशन आलं होतं ना? हो 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 होतं, पण आता नाहीये, आता गेलं. डोक्यावर परिणाम झालेले प्रत्येक व्यक्तीला असंच वाटतं. अच्छा माया, तू रात्रीचा डोस घेतला ना? हो घेतला ना. माया, माई म्हणजे एका शब्दाने कधी बोलली नाहीस मला याआधी तू. म्हणजे तसं मला वाटत होतं हा, की अधनमधनं वेड्यासारखं वागतेस तू असं. आत्या, वेड लागणं वेगळं आणि डिप्रेशन येणं वेगळं. तेच ते ग.